गरुड भरारी प्रतिष्ठान यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या शोध महामानवांच्या विचारांचा बोध स्वतःचा या प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखित दीपस्तंभ या पुस्तकातील लेखाचे अभिवाचन या उपक्रमाचे दुसरे पुष्प सादर करत आहे प्रथमेश प्रदीप कुलकर्णी आणि विषय आहे नवभारताचा अद्यप्रबोधनकार राजा राममोहन रॉय. या जगात सतत काहीतरी चांगले घडत राहावे असे बहुतेकांना वाटते, पण अनेक वेळा वाट्याला मात्र विपरीत येते. काही दुर्घटना या अटळ असतात, त्यांची कारणे माणसांच्या नियंत्रण शक्ती पलीकडे असतात, परंतु काही घटनांची कारणे ही माणसांच्या स्वभावातच असतात. अनेक सामाजिक दुरितांचा संभव अंधश्रद्धातून घडतो असे आढळून येते. या अंधश्रद्धांचे भरणपोषण माणसे करतात आणि माणसांचा घात या अंधश्रद्धा करतात. इसवी सन 1811 साली बंगालमध्ये घडलेली एक विदारक घटना. यापूर्वी अशा असंख्य घटना घडून गेल्या होत्या. बंगाल प्रांतात अशा दुर्घटनांची दलदल माजलेली होती. पती निधनानंतर सती जाण्याच्या तयारीने एक साध्वी अंत्ययात्रेत सहभागी झाली होती. तिच्या या आत्मघातकी निर्णयापासून तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न तिच्या दिराने केला होता, पण लोकमताचे दडपण, क्षणाच्या मान्यतेचे आकर्षण आणि स्वतःचा हेका यामुळे आंधळी झालेली ही स्त्री वाजत गाजत जनप्रवाहाबरोबर वाहत चालली होती. स्मशान जवळ आले, मिरवणूक संपली, चिता रचली गेली. देवी सरणावर चढली होती. चिता पेटली, आग अंगाला येऊन भिडली. सतीचे माणूस पण जागे झाले. जगण्यासाठी चितेबाहेर पडण्याचा तिने प्रयत्न सुरू केला. तिची तडफड आणि धडपड पाहून सभोवतालच्या सज्जनांनी तिच्या भोवती बांबूचे कडे तयार केले. तिचे आक्रंदन बुडवून टाकण्यासाठी वाद्यांचा गजर सुरू केला. या वाद्यांच्या कल्लोलात स्मशान आणि सतीदेवीच्या जयघोषात एका स्त्री देहाची राख झाली. त्यानंतर एक प्रकारची स्मशान शांतता पसरली. हे सर्व अगतिकतेने पाहणारा या स्त्रीचा दुर्दैवी धीर या दारुण दृश्यामुळे दिडमूड झाला. तो परत भानावर आला तेव्हा त्याने मनाशी निर्धार केला की या अमानुष रूढीच्या जाचातून भारतीय स्त्रीला मुक्त करावयाचे. कायद्याने रूढीचे भंजन घडल्याशिवाय हे परंपरा पूजन थांबणार नाही या निष्कर्षाप्रत पोचलेल्या पुण्यपुरुष पुढे प्रसिद्धीस आला तो राजा राममोहन रॉय या नावाने, नवभारताचा तो पहिला प्रबोधनकार. राजा राममोहन रॉय यांचा जन्म पश्चिम बंगालमधील हुंगळी जिल्ह्यात असणाऱ्या राधानगर या गावी दिनांक 22 मे 1772 या दिवशी झाला. राममोहन यांचे पणजोबा कृष्णचंद्र बॅनर्जी हे नवाब सिराजउद्दौला यांच्या सेवेत होते. त्यांच्या सेवेवर संतुष्ट होऊन नवाबने त्यांना राया राया असा किताब दिला. हा किताब नंतर कुटुंब नामात रूपांतर पावला. बॅनर्जी हे रॉय झाले. राममोहन यांना राजा हा किताब दिल्लीचा बादशाह दुसरा अकबर याने दिला. राममोहन यांचे वडील आपली वतनवाडी सांभाळून आपली जीवितचर्या चालवीत. राममोहन यांची आई पराकाष्ठेची धर्मपरायण होती. भागवत पुराणाचा काही भाग वाचून झाल्याशिवाय ती पाण्याच्या थेंबालाही स्पर्श करीत नसे. मातेच्या प्रखर धर्मपरायणतेचे संस्कार राममोहन रॉय यांच्यावर बालपणी झाले. राममोहन यांचे प्रारंभिक शिक्षण एका पारंपरिक वैदिक पाठशाळेत झाले. लिहिणे, वाचणे आणि अंकगणित या विषयाचे प्रास्ताविक ज्ञान तेव्हा गुरुमुखातून मिळत असे. त्या काळाचा शिक्षक हा संस्कृत किंवा पार्शियन भाषेत पारंगत असे. संस्कृती भारतीयांची वर्चस्व मोगलांचे आणि राज्य इंग्रजांचे अशी विचित्र परिस्थिती विद्यार्थ्यांच्या वाटेला आली. एखाद्या तासाला मौलवी शिकून जात असे, मध्येच एखादी मिशनरी डोकावत असे. राममोहन बंगाली बोलत, ती त्यांची मातृभाषा होती. आईच्या आग्रहास्तव संस्कृत, नोकरीच्या आशेने पार्शियन आणि गणिताच्या ओढीने अरेबिक त्यांना शिकावे लागले. अनेक सुफी संत आणि कवी त्यांच्या परिचयाचे झाले. वयाच्या 8व्या वर्षी पाटण्याच्या एका विद्यालयात जाऊन ते अरबी आणि पार्शियन शिकले. इस्लामी आणि सुफी संप्रदाय या विषयाची त्यांची जाण पाहून त्यांच्या धर्मनिष्ठ मातापितरांनी त्यांना वाराणसीला धाडले. आपल्या मुलाने शास्त्री पंडित व्हावे व हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्रतिपादन करावे असे आईवडिलांना वाटे. राममोहन हे काशीचे पंडित झाले.
त्यांनी हिंदू धर्मशास्त्र आणि तत्त्वज्ञान अभ्यासले. त्याच काळात त्यांनी कुराणही आत्मसात केले, बायबल वाचले, वेदांत सूत्रे स्मृतिगत केली. ज्ञानाच्या क्षेत्रात भेदाच्या भिंती टिकत नाहीत आणि विचारांचे वारे दशदिशांना वाहू शकतात हे त्यांना वेळीच उमगले. मुस्लिमांच्या धर्मसभेत त्यांना जबरदस्त मौलवी या उपाधीने गौरवले जात असे. हिंदूंच्या व्यासपीठावर ते वेदांत वेद्य विशारद म्हणून ओळखले जात. काही इंग्लिश मित्रांच्या संगतीत त्यांनी इंग्लिश साहित्य आणि तत्त्वज्ञान यात आवागहन केले. बेथॅमॅससारखे समाज नीतिशास्त्र त्यांना तत्त्वज्ञ मानू लागले. राममोहन हे कालांतराने समाजसुधारक व धर्मसुधारक म्हणून मान्यता पावले. 1772 ते 1833 हा त्यांचा जीवनकाल. या काळात धर्म हा समाजाचा प्राण होता. सारे आचार विचार धर्माशी संलग्न होते. मध्ययुगात तर धर्म हेच जीवनाचे नियामक तत्व होते. जीवनाचे धारक तत्व ही तेच होते. हळूहळू सर्वत्र धर्माला ग्लानी येऊ लागली. धर्माचे क्षेत्र अंधश्रद्धांनी व्यापले. धर्मत्वांचा विपर्यास झाला. शुद्ध बुद्धीचा ऱ्हास झाला. खरे खोटे आणि बरे वाईट यातील फरक कळेनासा झाला. युक्तायुक्त विवेक संपला. नीतिमत्तेचा सूर्य मावळतीकडे ढळला. अद्वैताची जागा द्वैताने घेतली. प्रेमाची जागा द्वेषाने घेतली. सगळीकडे अविचाराचे काहूर माजले. सर्वत्र संघर्ष, कल्लोळ, प्रक्षोभ, संहार आणि वाताहात यांचीच वार्ता ऐकू लागली. अशा समयी आपल्या अमृतवाणीने जगात आणि समाजात शांती आणि प्रसन्नता यांचे अधिराज्य स्थापन करू पाहणारे राममोहन रॉय हे विवेकवादाचे प्रणेते म्हणून जगापुढे आले. सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास करून त्यातील निर्विवाद व ग्राह्य तत्वांचे संकलन करावे आणि भारताला एक नवा धर्मविचार द्यावा हा त्यांचा ध्यास होता. अनन्यसाधारण बुद्धिमत्ता, सखोल अध्ययन, अखंड चिंतन आणि उदंड परिभ्रमण यांच्या समन्वयातून त्यांनी आपल्या विचारदर्शनाची उभारणी केली होती. सत्यशोधनाच्या क्षेत्रातील कोलंबस म्हणून त्यांचा उल्लेख इतिहासकारांनी केला. पूर्व पश्चिम, ज्ञान आणि विज्ञान, धर्म आणि संस्कृती यांचा तौलनिक अभ्यासाचा पाया राममोहनांनी घातला असे म्हटले जाते. जे कधी काळी अकबराने केले, कबीर आणि नायक यांनी केले, तेच पुन्हा करण्याचा प्रयत्न बदलत्या काळाच्या कोंदणात राममोहन यांनी केला. आपल्या सत्यशोधनाच्या हव्यासापायी आईवडिलांचा त्यांनी रोष ओढावून घेतला. आप्त स्वकीयांची आणि स्वधर्मीयांची नाराजी पत्करली. कैलासापर्यंत पदयात्रा केली. तिबेटमध्ये राहून बौद्धांचा विचार जाणून घेतला. व्यासंग, विचारशीलता आणि बुद्धिप्रामाण्य यांच्या आधाराने निराग्रही तत्त्वचिंतन करणारे रॉय काही काळ घरीदारी, शेजारपाजारी, जवळ आणि दूर सर्वत्र अप्रिय झाले. लोकांना संप्रदाय निष्ठा हवी असते, संप्रदायाचा त्याग हे त्यांच्या दृष्टीने पाखंड असते. रॉय हे अनेकांना पाखंडी वाटले. ते हिंदू असून कुराण वाचत होते, ख्रिश्चन नसून बायबल वाचत होते, त्याचबरोबर उपनिषदांतील परमतत्वाचे चिंतन करत होते. सर्वसामान्यांच्या दृष्टीने ही विसंगती होती. माणसाने एकधर्मी असावे हा सरळ मार्गी सज्जनांचा आग्रह. मार्ग अनेक असू शकतात हा विवेक बुद्धीचा कौल. राममोहनांना विवेक होणे रुचले. तिबेटमधल्या एका मठात त्यांनी दलाई लामांचे अतिमानवी रूप विवेद्य मानले आणि एका कारणास्तव त्यांना मठातून चालते व्हावे लागले आणि तिबेटमधून अद्दपार व्हावे लागले. प्रज्ञावंतांना स्वतंत्र विचारांची किंमत मोजावी लागते. कधी एखादा क्रॉस, कधी एखादा विषाचा प्याला आणि कधी अग्निकाष्टे. 3 वर्षाची भ्रमंती आणि विचारयात्रा करून परतलेल्या आपल्या मुलाला आईवडिलांनी आग्रहपूर्वक घरकुलात ठेवून घेतले. त्याची मते मान्य नसली तरी त्याच्या मनाविरुद्ध वागायचे नाही असे त्यांनी ठरवले. वयाच्या 8व्या वर्षी मुलाचे पहिले लग्न झाले होते. वर्षभरात पत्नी कालवश झाली म्हणून दुसरा विवाह करण्यात आला. लग्न म्हणजे काय हे कळण्यापूर्वी केलेली लग्ने माणसाला उपरतीचा मार्ग दाखवतात. राममोहनांच्या बाबतीतही तसे घडले नाही. 1799 साली 25च्या उंबरठ्यावर त्यांनी विचारपूर्वक आणखी एक लग्न केले. आपल्या उर्वरित जीवनात त्यांनी स्त्रियांच्या वैवाहिक जीवनातील अडसर दूर करण्याचा प्रयत्न केला. बालविवाहाला विरोध केला. विविध विवाहाचा पुरस्कार केला. सती प्रथेचे कायद्याने निर्मूलन करण्याचा आग्रह धरला. आंतरजातीय विवाह वैध मानला. 19व्या शतकाची पहाट फटफटण्यापूर्वी
राममोहनांनी सादर केलेले नवसमाज रचनेची गीता त्यांच्या निधनानंतर अनेकांना स्फूर्ती देत राहिली. इंग्रजी राजवटीत सरकारी शिक्षण खाते स्थापन झाले. कलकत्ता येथे संस्कृत महाविद्यालय सुरू करण्याचा मनोदय देशातील विचारवंतांनी व्यक्त केला. शासनाने या कामी सहाय्य करायचे ठरवले. राममोहन यांनी केवळ संस्कृत शिक्षण या कल्पनेला कडाडून विरोध केला. भारताचा भाग्योदय घडावा आणि प्रगत राष्ट्रांच्या प्रणालिकेत त्यांचे पदार्पण घडावे यासाठी पदार्थविज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र या विषयांची संथा भारतीयांना द्यावी असा त्यांना आग्रह धरला. भारताने इहवादी व्हावे, वास्तवाला सन्मुख राहावे, परलोक प्रवणता सोडून द्यावी, अर्थशून्य परंपरांचे पूजन थांबवावे आणि प्रयत्नांच्या बळावर आपले जीवन सुभग आणि सुंदर करावे असे आपल्या देशबांधवांना त्यांनी सांगितले. राममोहन यांची दृष्टी व्यापक होती. अनेक भाषाच्या आणि विचारशाखांच्या अध्ययनाने त्यांची प्रज्ञा सहस्त्रनेत्र झाली होती. त्यांनी पार्शियन, ग्रीक, हिब्रू, लॅटिन, इंग्लिश या भाषांचा पायाशुद्ध अभ्यास केला होता. आपल्या मातृभूमीला तर त्यांनी कायमचे उपकृत केले. ते बंगाली गद्याचे जनक आणि बंगाली व्याकरणाचे रचनाकार ठरले. राममोहन यांची सांपत्तिक स्थिती समाधानकारक होती. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी रंगपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या करवसुली विभागात दिवाणपद सांभाळले. द प्रिन्सिपल नेटिव्ह ऑफिसर इन दी कलेक्शन ऑफ रेव्हेन्यू असे या पदाचे सरकार दरबारी वर्णन केले जात असे. तत्कालीन जिल्हाधिकारी जॉन डिग्बी हे राममोहन यांचे मित्र व मार्गदर्शक होते. राममोहन रॉय यांच्या लेखनास परदेशात प्रसिद्धी मिळाली, ती जॉन डिग्बी या स्कॉलर अधिकाऱ्यामुळे. राममोहन हे कार्यालयात सारा वसुलीचे काम करीत आणि घरी आपल्या अभ्यासिकेत जीवनाचे सार शोधित. त्यांच्या दिवाणखान्यात रोज सायंकाळी एक चिंतन सभा भरत असे. अनेक विषयावर उलटसुलट चर्चा होत असे. आपल्या रंगपूर येथील नोकरीच्या काळात त्यांनी वेदांताचा काही भाग इंग्लिशमध्ये अनुवादित केला. पार्शियनमधून पण लेखन केले. तंत्रशास्त्राचा अभ्यास केला. कल्पसूत्रावर एक भाष्य लिहिले. काही जैन ग्रंथ मुळातून अभ्यासले. सायंकाळच्या विचारसभेत विभिन्न मतप्रणालींच्या उपासकांशी ते तत्त्वचर्चा करीत. प्रसंगी वादविवाद करीत, सप्रमाण विचार प्रतिपादन करीत, काही मतांचे खंडन करीत, काही सिद्धांताचे मंडन करीत, काही कटुता पत्कारून विचारांची खडाजंगी करीत. त्यांच्या जीवनात सत्यपरत ते दैवत नव्हते. राममोहन यांनी आपल्या धर्मचिंतनाचे सार ग्रंथित केले, ते एका विख्यात पार्शियन ग्रंथाच्या रूपात. तुहाफत उल मवहिदीन ह्या त्यांच्या ग्रंथाचा इंग्लिश अनुवाद पुढे प्रसिद्धीस आला, तो अ गिफ्ट टू मोनोथिस्टिस या नावाने. सतत वाचन, मनन, चिंतन यात रममान होणारे राममोहन हे गर्दीतही कधी ध्यानमग्न होत. अशा मनस्थितीत त्यांना होणारी स्फुरणे त्यांच्या अनुयायांनी ग्रथित केली आहेत. 1831 साली अशाच एका मनस्थितीत फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, विज्ञानाची साथ आणि मानवाची सुबुद्धी यांचा कौल मानला तर एकच निष्कर्ष निघतो, तो म्हणजे अवघी मानव जात एक आहे. मानव कुलाची एकता ही वस्तुस्थिती आहे. अशा स्थितीत भावनिक एकात्मता हाच एक धर्म ठरेल. भारतातील असंख्य हिंदू मुस्लिम बांधवांना राममोहन रॉय यांनी विवेकाची वाट दाखवली. आपल्या अंतर्यामी चालणारी अज्ञानाची स्पंदने ही आपल्या श्वासाप्रमाणे समान असतात असा निर्वाळा देऊन सर्वांना संप्रदाय विसर्जनाचा संदेश दिला. विशुद्ध आत्मरूपाचे चिंतन हाच खरा धर्म आहे असे प्रतिपादन केले. त्यांनी स्थापन केलेली आत्मीय सभा हे आत्मचिंतन पीठ होते. कालांतराने हे पीठ त्यांनी प्रवर्तित केलेल्या ब्रह्मसमाजाच्या रूपात प्रकट झाले. राममोहन यांचा वेदांत विचार जॉन डिग्बी यांच्या प्रयत्नाने इंग्लंड युरोपमध्ये प्रथम प्रसिद्धीस आला. तेव्हा त्यांच्या वाचनाने प्रभावित झालेल्या मॅक्स मुलर साहेबांनी संस्कृत भाषेच्या आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा सखोल अध्ययनास आरंभ केला. रॉय यांच्याविषयी लिहिताना ते म्हणत, ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट थिंकर्स अँड रिलिजियस रिफॉर्मर्स ऑफ ऑल टाईम. राममोहन रॉय हे एका सर्वकालीन आणि चिरंतन विचार दर्शनाचे जनक होते. राममोहन यांनी सन्मानपूर्वक काही काळ कंपनी सरकारची नोकरी केली आणि 18
1910 साली त्यांनी ती सोडून दिली. रंगपूर सोडल्यानंतर वास्तव त्यांच्या कलकत्ता येथील प्रसादतुल्य निवासस्थानी घडले. त्यांचा नित्य दरबार भरू लागला. रॉय यांनी आपल्या धर्मविषयक, ईश्वरविषयक, उपासनाविषयक कल्पनांना संस्थात्मक रूप देण्याचा हेतूने 20 ऑगस्ट 1828 दिवशी ब्राह्मसमाजाची स्थापना केली. ब्राह्मसमाज ही एक जीवन पद्धती होती, ती एक धारणा होती, ते एक आचार विचार दर्शन होते. तो संकुचित संप्रदाय नव्हता. सार्वत्रिक धर्म या पुस्तिकेत त्यांनी आपला धर्मविचार संक्षेपाने पण आवश्यकता सुस्पष्टाने मांडला आहे. ते म्हणतात, ईश्वर हा अतर्क्य व अवर्णनीय आहे. तो अगोचर आहे. त्याचे दर्शन घडत नाही, त्याचे आकलन घडते. ते सृष्टिक्रम आणि निसर्गा व्यापार यांच्या अवलोकनामुळे. सर्व धर्मातील मूलतत्वे विचारात घेतली आणि त्यात घुसडलेल्या अर्थशून्य चालीरीती वजा केल्या तर काही या बाबतीत सर्व धर्मांची एकवाक्यता होऊ शकेल. त्या बाबी पुढील विचारसूत्रात मांडता येतील. परमतत्व हे एकच आहे. ते अनादी, अनंत, अगोचर आणि मंगल आहे. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी ते अंशरूपाने नांदत असते. जीवाची आध्यात्मिकता आणि अमरता हीच दैवी गुणसंपदा. राममोहन रॉय यांची अशी अढळ श्रद्धा होती की परस्पर संपर्काने जगातील सर्व धर्म एकामेकांच्या अधिक जवळ येतील, आपली आपली मूलतत्वे जाणून घेतील व आत्मसात करतील. या सर्व धर्मसंवादातून एक विधर्म उदयास येईल. रॉय यांचा धर्मविचार विवेकानंदांनी शिकागोच्या धर्मपरिषदेत सादर केलेल्या विश्वधर्म संकल्पनेच्या स्वरूपात परिणित झाला. टागोरांची मानवधर्म संकल्पना, रिलिजन ऑफ मॅन, हे सुद्धा त्यांचेच एक रमणीय रूप होते. स्वामी विवेकानंदांनी राममोहन रॉय यांचे योगदान विशद करताना 3 गोष्टींचा आवर्जून उल्लेख केला आहे. राममोहन यांनी वेदांतातील उदात्त विचारांकडे सर्वांचे लक्ष वेधले. राममोहनांनी आपले मने राष्ट्रपर विचारांनी प्रभावित केली. त्यांनी हिंदू मुस्लिमांना सामाजिक ऐक्याचा मार्ग दाखवला. राममोहन हे मूर्तिपूजेचे कट्टर विरोधक होते. ते म्हणत, प्रतिके, प्रतिमा आणि मूर्ती यांना भावनिक भ्रम निर्माण होतात. त्यांची तशी आवश्यकता नाही. मानवाची निराग्रही बुद्धी हेच धर्माचे उगमस्थान आहे. मूर्तिपूजेच्या संदर्भातील त्यांच्या परखड विचारांमुळे त्यांना पोरवयात आपले घर सोडावे लागले. आपल्या 2 भावंडांच्या निधनामुळे व्याकुळ झालेल्या आईच्या भेटीसाठी ते गेले तेव्हा त्यांच्या आईने त्यांची भेट नाकारली. या मातृप्रेमी महापुरुषास दारुण यातना झाल्या, पण त्यांनी आपले मत बदलले नाही, निग्रह सोडला नाही. फक्त आईच्या भेटीसाठी आणि समाधानासाठी त्यांच्या कुटुंबाचे कुलदैवत राधा गोविंद यांच्या मूर्तीपुढे त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि ते म्हणाले, मी माझ्या आईच्या देवाला नमस्कार करीत आहे, तिला समाधान लाभावे ही माझी प्रार्थना. रॉय हे एक प्रभावी पत्रकार होते. दिनांक 4 डिसेंबर 1821 रोजी त्यांनी संवाद कौमुदी नावाचे एक बंगाली साप्ताहिक सुरू केले. 1822 मध्ये मिरात उल अखबर या नावाचे दुसरे एक साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या प्रांजल आणि परखड लेखनशैलीमुळे अस्वस्थ झालेल्या गव्हर्नर जनरलने असे परिपत्रक काढले की सरकारच्या परवानगीशिवाय कोणीही वर्तमानपत्र चालवू नये. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घालणारा हा जाचक निर्बंध निपटून काढण्याच्या निर्धाराने रॉय प्रेरित झाले. पत्रकारितेच्या परित्राणासाठी हा प्रज्ञावंत प्रतिबद्ध झाला. सरकारी धोरणाविरुद्ध त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, अशी त्या व्रतस्थ पत्रकाराची धारणा होती. रॉय यांचे अनेक मित्र इंग्लंडमध्ये होते. यापैकी काही जण त्यांचे पूर्वाश्रमीचे अधिकारी होते. त्यांनी रॉय यांना तिकडे येण्याचे निमंत्रण दिले. जॉन डिग्बी आणि डेव्हिड हेयर यांनी रॉय यांना वारंवार लिहिले होते. तेव्हा इंग्लंडला जाण्यासाठी केप ऑफ गुड होपला वळसा घालून जावे लागत असे. सुमारे 6-7 महिन्यांचा हा जलप्रवास होता. काम थोडे कंटाळवाणे होते, पण जे घडणे आवश्यक होते. भारताचा युरोपीय राष्ट्रांशी संबंध आल्याशिवाय सांस्कृतिक दळणवळण वाढणार नाही असे रॉय यांना मनातून वाटत होते. यापूर्वी पश्चिमेचे दूत पूर्वेकडे आले होते, पण पूर्वेचे दूत पश्चिमेला भेटले नव्हते. निदान हा दुरावा दूर करण्यासाठी तरी आपण जावे असे रॉय यांना वाटू लागले. रॉय यांच्या काही कौटुंबिक अडचणी होत्या. शेवटी नियतीने सगळे अडसर दूर केले. रॉय यांना दूरदेशी नेले. त्यांच्या विलायत यात्रेस निमित्तमात्र झालेली एक अशी घटना. दिल्लीचा तत्कालीन बादशाह दुसरा अकबर हा कंपनी सरकारचा मांडलिक आणि पेन्शनर होता.
त्याला विपन्नावस्था आली होती. त्याचा इतमाम आणि मानधन यात वाढ करण्यात यावी असा प्रस्ताव इंग्लंडचा बादशाह समक्ष सादर करणे गरजेचे होते. मोगल बादशाहाने या कामासाठी रॉय यांची नियुक्ती केली. देशाटन करण्यापूर्वी खास दरबार भरून त्यांना राजा हा किताब देण्यात आला. एका पिचलेल्या साम्राज्याचा खचलेला धनी प्रसन्न झाला आणि त्यांनी रॉय यांना मानाची वस्त्रे दिली. रॉय इंग्लंडला गेले तेव्हा त्यांना पाहण्यासाठी माणसे रस्त्यावर गोळा होऊ लागली. भारतीय संस्कृतीची भव्यता रॉय यांच्या स्वरूपात आम्ही पाहिली असे अनेक इंग्लिश नागरिक म्हणाले. ब्रिटनमधल्या आपल्या 3 वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी भारताची प्रतिमा उंचावली. त्यांना लोक भारताचे सांस्कृतिक दूत म्हणून संबोधू लागले. रॉय यांनी आणखी एक महत्त्वाची कामगिरी केली. सतीबंदीचा कायदा झाला होता, पण त्यावर अंतिम शिक्कामोर्तब घडू नये म्हणून काही कर्माठांनी चंग बांधला होता. रॉय यांच्या दृष्टीने सती जाणे ही धार्मिक बाब नव्हती, हा मूर्तिमंत अधर्म होता, या मानवतेवरचा कलंक होता. हे आपले निवेदन रॉय यांनी राजदरबारी जातीने सादर करावयाचे होते. ते त्यांनी केले. सतीबंदीच्या कायद्याला अंतिम मंजुरी मिळाली आणि बादशहाची पेन्शन वाढवून मिळाली. रॉय यांच्या या विजयाने चकित झालेली भारतीय जनता त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक असतानाच अल्पकालीन आजारामुळे त्यांचे ब्रिस्टल येथे देहावसान घडले. दिनांक 27 सप्टेंबर 1833 तो दिवस होता. मृत्यूक्षणी त्यांनी मुखाने ओंकाराचा उच्चार केला. रॉय यांच्या निवासस्थानावर ओंकार कोरलेला होता. सर्व प्रकारच्या आग्रहापासून आणि अभिनिवेशापासून मुक्त असा हा महामानव शेवटी ओंकार स्वरूप झाला. त्याने मार्ग, धर्म आणि समाज यांच्या सुधारणेचा ओंकार ठेवला. धन्यवाद.